नमस्कार, मी धीरज चव्हाण। तर आज बाईट देण्याचं कारण आणि जमीर भाई बरोबर बसण्याचं कारण मित्रांनो एकच आहे। माझ्या मनामध्ये अक्षरशः आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत। मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचं कसं होईल ह्या चिंतेने मला अक्षरशः ती चिंता करून करून अक्षरशः म्हणजे एवढं टेन्शन आलंय मला, म्हणजे अक्षरशः मी जगू की मरू ह्या परिस्थिती आज माझ्यावर या सावकारांनी आणलेली आहे। तर मी असाच एकदा दुकानाच्या बाहेर उभा होतो की बाबा आता आपलं कसं होणार, म्हणजे ऑलरेडी एक 15-20 मिनिटापूर्वी सावकारांनी मला दम दिला होता की बाबा आज तू मला व्याज आणून दिलं पाहिजे, नाहीतर मी आज तुझ्या दुकानाची नासधूस किंवा तोडफोड करणार। मी त्याच्या भीतीपोटी लवकर दुकान बंद केलो। मी असाच उभा होतो रस्त्याने, जमीर भाई मला माझ्या मार्केटच्या बाहेर होंडा सिटी गाडीमधून उतरून फोनवर बोलत होते। मी एकदा लांबून बघितलं, म्हणलं रे मला जमीर भाई वाटतात। मी जवळ गेलो, अक्षरशः त्या माणसाला म्हणलं जमीर भाई मला थोडेसे तुमचे 5 मिनिटं पाहिजे। त्या माणसाला माझी व्यथा सांगितली सर्व। जमीर भाई म्हणले तुम्ही मूर्ख आहेत का, तुम्ही तुम्ही मला 6 महिने 8 महिने वर्षभरापूर्वी का फोन नाही केला, तुम्ही ह्या नरक यातना का भोगताय। ते म्हणले आज आपले 10-15 वर्षापूर्वीपासूनचे संबंध आहेत, तुम्ही आजच का मला सांगितलं। मित्रांनो, मी 2016 पासून या सावकारकीच्या कारखान्यामध्ये आहे। यांनी काय मला अशी एक खट्टी रक्कम नाही आणून दिली। 10 लाखापासून सुरू झालेला प्रवास माझा 29 लाखावर येऊन संपलाय। म्हणजे तो मी थांबवलाय की बाबा हे कुठंतरी थांबलं पाहिजे। बरं, जेवढी यांनी मला रक्कम दिली आहे का या सावकारांनी, तेवढी मी यांना व्याज स्वरूपात, म्हणजे जेवढी यांनी मला मुद्दल दिली का तेवढी मी यांना व्याज स्वरूपात परत सुद्धा देऊन टाकली। तरी माझी नीतिमत्ता आजही साफ आहे। यांनी पूर्णतः व्याज थांबवावं आणि यांची मुद्दल मी थोडी थोडी करून द्यायला तयार आहे। 100% मी यांची मुद्दल देणार। माझ्याकडे जसे जसे पैसे येतील मी तशी तशी यांची मुद्दल देणार। अक्षरशः मित्र भावांनो, मी काय सांगू, म्हणजे अक्षरशः जगू का मरू एवढी भयानक परिस्थिती म्हणजे व्यक्तिगत माझ्यावर आहे। मी कुटुंबाचा प्रमुख आहे, मी कसं करतो काय करतोय माझं मला माहिती आहे। शेवटी बघा, मला सुद्धा म्हणजे प्रत्येकाला वाटतं की व्यवसायामध्ये लवकर माणूस मोठा झाला पाहिजे। मध्ये कोविड आलं, कोविडमध्ये सुद्धा या लोकांनी मला व्याज माफ केलं नाही। मी अक्षरशः हे खड्डा बुजवण्यासाठी त्याच्याकडून व्याजाने पैसे घेत, त्याचं खड्डा बुजवण्यासाठी याच्याकडून व्याजाने पैसे घेत, अशा मार्फत माझी व्याजाची रक्कम वाढत गेली, मुद्दलची रक्कम वाढत गेली, व्याज काय कुठंही थांबना। शेवटी मी आज निर्णय घेतला, जमीर भाईंना सकाळी फोन केला की अशी अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे। जमीर भाई म्हणले तू काही काळजी करू नको, तू माझ्याकडे ये आणि आज मी जे होईल ते हे कर, जगन किंवा मरण मी हे ठरवूनच आज जमीर भाईंबरोबर आलेलो आहे। जमीर भाई काय बघा, तुम्ही ह्या 100% तुम्हाला सांगतो मी यांची मुद्दल देईन, फक्त तुम्ही मला याच्यातून वाचवा। ही लोक मला खूप त्रास देतात। छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या जन्मभूमीमध्ये आमचे मित्र धीरज गोपाळ चव्हाण या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहेत। मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज सकाळी माझ्याकडे या, आणि आल्याच्या नंतर आम्ही त्या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आणि जवळपास यांनी 2017 पासून 29 लक्ष रुपये या ठिकाणी यांनी कर्ज घेतलेलं आहे। आणि आपल्याला याचं नवल वाटेल का 29 लक्ष रुपये कर्जाचे त्यांनी व्याजरूपी 63,36,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। आणि आज सुद्धा हे सगळे सावकार जे आहेत, हे 4 सावकार त्यांनी वेगवेगळ्या सावकारांकडून, एका सावकाराकडून त्यांनी 10 लक्ष रुपये घेतलेले आहेत, एका खाजगी सावकाराकडून त्यांनी 11 लक्ष रुपये घेतलेले आहेत, एका सावकाराकडून त्यांनी 7.5 लाख रुपये घेतलेले आहेत आणि एका सावकाराकडून त्यांनी 1,50,000 रुपये घेतलेले आहेत। असे एकूण 29 लक्ष रुपये या ठिकाणी त्यांनी रक्कम कर्जरूपी घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला नवल वाटेल का 36% दर साल दर शेकडा, म्हणजे जवळपास 3% याप्रमाणे हे वरचे 3 रकमा 11 लाख, 10 लाख आणि 7.5 लाख रुपये ही 36% व्याज दराने, आणि खालची जी 4 नंबरची जी 1,50,000 रुपये रक्कम आहे ती रक्कम जवळपास 10%, म्हणजे दर साल दर शेकडा 120% व्याजाने यांनी ते पैसे उचललेले होते। आणि जवळपास हे 2017 पासून तर आज तायागत म्हणजे 8 महिन्यापर्यंत त्यांनी हे कर्जाचे व्याज त्यांनी जवळपास 63,36,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। अहो, ह्या काय चाललं या शिवजन्मभूमीमध्ये, आणि काय या खाजगी सावकाराने सुळसुळाट माजवलेला आहे।
आज माझ्या या चॅनलच्या माध्यमातून माझी धीरज भाऊ तुम्हाला विनंती आहे, काही मुद्दल देण्याची त्यांना गरज नाही, मुदलीपेक्षा डबल पैसे तुम्ही त्यांना दिलेले आहेत. याद राखा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, सर्वसामान्य शिवजन्मभूमीच्या जे माझ्या शिवजन्मभूमीची माणसं आहेत, जे माझ्या शिवजन्मभूमीची लोकं आहेत, त्यांच्यासोबत मी खंबीरपणे उभा आहे. ज्यांना ज्यांना या खाजगी सावकारांकडून त्रास आहे त्यांनी माझा नंबर 9822 786 069 या नंबरवर फोन करावा. त्या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014चं संपूर्ण अवलोकन करून त्या संदर्भात 3 दिवसाच्या नंतर जर त्यांनी हे सगळे व्याज आणि मुद्दल घेतलेले पैसे सगळे विषय सोडून दिले नाही तर यांच्यावर या कायद्याच्या अंतर्गत तथा खंडणीच्या गुन्ह्याच्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करणार आणि यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करणार. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि शिवजन्मभूमीमध्ये या खाजगी सावकारांनी जे तांडव माजवलेलं आहे यांना शांत केल्याशिवाय मी राहणार नाही. माझी तमाम शिवजन्मभूमीच्या जनतेला एक आव्हान आहे, ज्या ज्या लोकांना या खाजगी सावकार त्रास देत आहे, ज्या ज्या लोकांना या खाजगी सावकारांकडून अडचणी आहेत, ज्यांना शारीरिक आर्थिक मानसिक त्रास या लोकांनी दिलेला आहे, त्या सर्व लोकांनी माझ्याकडे यावे. त्यांची सर्व कामे मी विनामोबदला करण्यास तयार आहेत आणि या खाजगी सावकारांवर कडक कायदेशीर कारवाई करणार आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार. मी या संदर्भात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP साहेब आमचे रवींद्र चौधरी साहेब यांच्याशीसुद्धा बोललेलो आहोत. त्याचसोबत मी नारंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी शेलार साहेबसुद्धा यांच्यासुद्धा कानावर टाकलेले आहेत. त्याचसोबत ओतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी लहू ताटे साहेबांशीसुद्धा मी चर्चा केलेली आहेत आणि आळेफाटे पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक तायडे साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि आमचे जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे. त्या सर्वांनी या सगळ्या बाबीला सकारात्मक मला प्रतिसाद दिलेला आहे. विशेष करून DYSP साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. ज्या ज्या लोकांच्या खाजगी सावकारांसंदर्भात तक्रारी असतील त्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, त्यांच्यावर FIR केली जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल. धीरज भाऊ, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आजपासून या खाजगी सावकारांना कोणत्याही प्रकारचा छदाम रुपयासुद्धा द्यायचा नाही. 29 लाख रुपयाचे आपण 63 लाख रुपये दिलेले आहेत आणि या शिवजन्मपुत्राचे रक्त यांनी शोषलेलं आहेत आणि रक्तपिपासू प्रवृत्तीने रक्त यांचं पिलेलं आहे. त्याच्यामुळे याद राखा, या सगळ्यांना माझी चेतावणी आहे. त्यांनी आता यांना जे मागच्या काही दिवसापासून म्हणजे 8 महिन्यापासून यांना नरक यातना देत आहेत. त्यांच्या घरात जाऊन त्यांना धमक्या देणे, त्यांच्या दुकानात जाऊन धमक्या देणे, वेगवेगळी मुलं पाठवणे, महिला पाठवणे, कपडे फाडून गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे, आत्महत्या करू आम्ही अशा धमक्या देणे, तुमचं दुकान ताब्यात घेऊ, तुम्हाला नारंगामध्ये राहू देणार नाही, नारंगावच्या बाहेर हाकलून देऊ, अशा पद्धतीने जे दुष्कृत्य तुम्ही चालवले आहे ते आता संपवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहेत. आणि सर्वसामान्य शिवजन्मभूमीचा माझा जो काही शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, गोरगरीब वर्ग आहे, यांनी पेटून उठण्याची वेळ आलेली आहे. सर्वांना माझी कळकळीची पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे का ज्या ज्या लोकांना असे त्रास असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. या सर्व लोकांना धडा शिकवला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्व जनतेला मी सांगतो की माझ्यावर पतसंस्थांनी सुद्धा विश्वास टाकलाय. त्या पतसंस्थांना सुद्धा मी तडा जाऊ देणार नाही. जे बिचारे निस्वार्थपणे मला जामीन राहिलेत, मी पतसंस्थेचं कोणत्या पतसंस्थेचं 1.5 लाख कर्ज आहे, कोणत्या पतसंस्थेचं 2 लाख कर्ज आहे, त्या पतसंस्था सुद्धा मित्रांनो माझ्याकडून थकल्यात. आज मी एवढा चांगला व्यावसायिक असून सिबिलवर लोन वापरणारा माणूस आज माझ्या जामीनदारांना त्याचा त्रास होतोय. सावकारांनी जर माझं ते व्याज तेव्हाच बंद केलं असतं तर मी आज निदान पतसंस्थांच्या जाचातून तरी बाहेर झालो असतो. आज पतसंस्थांची तरी काय चूक आहे? गोरगरिबांचा पैसा तिथं ठेवलाय, त्या लोकांनी 2 रुपये व्याज मिळावं म्हणून ते पतसंस्थांनी मला चांगला व्यापारी म्हणून, चांगला व्यावसायिक म्हणून त्यांनी मला कर्ज दिलीत. बरं, जी लोक मला जामीनदार आहेत त्यांचे सुद्धा खाते सील झालीत. अशी बेकार परिस्थिती माझ्यावर आणि माझ्या जामीनदारांवर आहे. त्या बिचाऱ्या जामीनदाराचा काही हेतू नाही, त्यांना मला जामीन राहून त्यांना त्याच्यात कोणताही लाभ नाही, काही नाही, तरी ते बिचारे मला जामीन राहिलेत. आज माझ्यामुळं त्यांना नाही तो पश्चाताप सहन करावा लागतोय. या तुमच्या मार्फत मी त्या माझ्या सर्व जामीनदाराची हात जोडून माफी मागतो.
बार मनापासून माफी मागतो. माझ्याकडून काही चुकलं असेल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा. मी माझ्या पद्धतीने लवकरात लवकर ते पैसे भरतो आणि तुमची जी खात्याचे सर्व काही मोकळे करून देतो. कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे, मी कोणाचाही 1 रुपया सुद्धा बुडवणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मला जगू द्या, मला थोडं मोकळं होऊ द्या. धन्यवाद. वीडियो पसंद आई हो तो उसे ज़रूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूर डालें. और इसी तरह की मज़ीद वीडियो पाने के लिए चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी ज़रूर दबाएं. आपका अपना ज़मीर कागदी. अल्लाह हाफिज़.